मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. एक वर्षापूर्वी ना मी असंच घरच्या घरी आपल्या शेणाच्या ज्या शेणापासून धूप कांडी बनवल्या होत्या आणि त्या छान झाल्या होत्या. ह्यावेळेस पण मी माहेरी आल्यावरती हा घाट घालायचा ठरवलंय. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. आज मी बनवत आहे धूप शेण बाहेर आणून ठेवलंय सुकवत थोडंसं, कारण ते खूप ओलं होतं. मी आणि इन्ग्रेडियंट सांगते त्याच्यात काय काय पडणार आहे. हा आहे नागर मोथा, गगुळ धूप मिळतो एक वेगळा, तोही आणलाय. लोभन आणलंय. ह्याच्यात मी कोळसा टेचून ठेवलाय, म्हणजे कोळसा जो असतो आपला त्याच्यामुळे मी ह्या खलबत्त्यामध्ये टेचून ठेवलाय. आणि हे 2 अत्तराचे बॉटल आहेत, एक केवडा आहे आणि एक दुसरा हिना आहे. आणि इथे मी गुलाबाच्या पाकळ्या वाळून ठेवल्या, जो आपला गुलकंदचा गुलाब असतो त्याच्या पाकळ्या आहेत. आणि इथं वाळलेली तुळशी आहे, 2-3 पानं पण अशी फ्रेश घेतलेली आहे जेणेकरून वास येईल. हे आहे गुलाब. आणि हा आपला साधा गावठी गुलाब आहे, त्याच्या ह्या पाकळ्या. ह्याला फारसा काही वास नाहीये, पण मी सुकवून ठेवलाय. सगळ्यात पहिलं जो आपला कोळसा असतो तो मी बारीक करून घेतलाय टेचून. ह्याच्यामध्ये मी जो आपला गगुळ असणार आहे तो मी मिक्सर मधून फिरून घेणार आहे. कोळसा टाकण्याचं कारण हेच की जो आपला धूप असतो तो लवकर, म्हणजे त्याला जळण्यासाठी थोडंसं सहाय्य करतं, म्हणून कोळसा टाकायचा. आणि हे धूपच्या इन्ग्रेडियंट मध्ये हे गगुळ वगैरे लोभन हे येतच, त्याच्यामुळे हेही टाकलंय मी. ह्याचं मी हाफ पॅकेट टाकतीये. हे 50 ग्रॅम आहे. आय गेस हे सगळंच टाकावं कारण शेण जास्त आहे. मी हे सगळंच टाकते. याचा स्मेल पण आहे ह्याचा. हे सगळं मी आहे ना, कोळसा वगैरे हे मी मिक्सर मधून फिरून घेणार आहे. थोडंसं इथे मिक्स करते टेचून वगैरे, आणि मी मग जरा मिक्स करते. हे मिक्स करून तर घेतलंय. आता मी मिक्सर मध्ये वाटून घेते. ह्याच्यातच नागर मोथा पण टाकते, असा काही दिसतो. हे वनस्पती आहे नागर मोथा, म्हणजे असं हे नाहीये काही, वनस्पती आहे. हे लवकर सगळं मिक्सर मधून काढून घेते. ह्याच्यामध्येच मी लोभन सुद्धा टाकतीये. एकत्रच ह्याचा सगळा पावडर होईल. हे सगळं आता मी मिक्सर मधून काढते, आणि हे सुद्धा पाकळ्या थोड्या थोड्याशा अशा मिक्सर मधून फिरवायच्यात लास्टला. हे सगळं करून घेऊ. हे मस्त शेण आहे, थोडंसं मळून घेते. खूप फ्रेश पण नाही घेऊन यायचं शेण, कारण मी मगाशी घेऊन आले फ्रेशवालं. खूप पाणी होतं त्याच्यामध्ये, म्हणजे जोराचं लिक्विडी होतं. त्याच्यामुळे थोडंसं मीडियम आणायचं, जेणेकरून ते वळले पण जातील आणि काही होणार नाही. वळणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे बांधता आले पाहिजे, बाकी काही नाही. मगाशी मी एक राहिलं भीमसेनी कापूर, तोही टाकायचा आहे. ह्यात नाही टाकला तर मी वेगळा करून थोडं करून ना एक असं मळून घेते, म्हणजे थोडंसं टाकायचं आणि मळायचं. साइड बाय साइड मी हेही टाकते. थोडंसं हे आणलं होतं, थोडंसं बारीक झालं पाहिजे ते. मस्त कापराचा वास येतोय, एकदम भारी. आणि माझं असं नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. शहरातल्या भागात आपल्याला हे सगळं मिळत नाही, करता येत नाही.
मी मगाशी तूप आणि भीमसेनी कापूर सांगायचं राहिलं होतं, सो ते नक्की तुम्ही ॲड करा. म्हणजे हे करताना हातात सरशी ठेवा. व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं, म्हणजे एकाकडे एक असं नकोय. हात थोडासा अवघडतोय करताना. तर हे 2 आहेत, सो मी काय करते, डिवायडेशन करते थोडंसं, कारण मला मी 2 फ्लेवर्स आणलेत, सो थोडंसं डिवायडेशन करते आत्ता तात्पुरतं तरी. एवढासं ठेवते, ह्याच्यामध्ये एक फ्लेवर टाकते आणि दुसऱ्यामध्ये दुसरा, असं मी करते. सो हा आय गेस केवढा वॉटर आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते, हाफ, म्हणजे हे जवळपास 4 टेबलस्पून आणले होते मी. सो आता हे फक्त बाइंडिंगला मदत करतं, बाकी काही नाही. तुपाचा उपयोग एवढाच आहे याच्यामध्ये. मस्त केवढा भीमसेनी कापूर, याचा वास येतो एकदम भारीवाला. शेण असं वाटतच नाहीये, मस्त झालं. आणि आता हे बाइंड सुद्धा होणार आहे बघा. मग अशी एवढं बाइंड होत नव्हतं, पण ह्याला मळायला थोडेसे कष्ट लागतात, हात अवघडून येतो, पण ठीक आहे, एकदम भारी. काही नाही, तर हे जरा करायला मला थोडासा 1-2 केले की मला थोडीशी सवय होते. अंदाज येतोपर्यंत सगळ्यांचं हे स्टार्टिंगला असंच होतं की याचा शेप कसा करायचा. जमला. चला, मी हे एक एक करून घेते. भेटूयात आपण परत. हे सगळं झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. ह्यात जे आहे मी हिना वापरणार आहे आणि हिना यूज करून मी हा पार्ट बनवणार आहे. हो, दिसते. हा, हे मी हाताने काल धूप बनवले होते शेणाचे. तर ते आता वाळत घालायला रात्री करता करता इतका वेळ झाला, ते ऊन तोपर्यंत काहीच नाही, म्हणजे 8 वाजले करायला हे सगळं. त्यामुळं आज सकाळ सकाळ मस्त 3 ते 4 दिवसात हे आपल्याला तयार होतील. सो आज 5वा दिवस आहे. हे मी वाळत घातले इथे धूप. छान वाळलेत, पण थोडेसे अजून नरम आहेत. एक ताट छान पूर्ण सुकले, दुसरं जरासं नमतं आहे. पण जो एक ताट सुकलं आहे ना, त्यातले मी धूप सकाळी लावलं होतं, पूर्णपणे तो असा छान जळाला आहे. सो आय एम सक्सेसफुल इन धिस टास्क. म्हणजे छान झाला आहे, स्मेल पण खूप छान येतो आहे. हिनाचा लावला होता सकाळी, सो मी तुम्हाला तोही दाखवते की तो शेवटपर्यंत जळाला आहे छान. आणि आता नेक्स्ट पण मी म्हणजे पेटवून दाखवते स्टार्ट तरी, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की खरंच छान झाला आहे. चला तर मग बघूयात, आणि मग तिथेच मी माझा हा व्हिडिओ एंड करते. गेले 5 ते 6 दिवस हा व्हिडिओ चालू होता, रोज वरती आणून सुकवणं आणि ठेवणं हेच टास्क होतं या व्हिडिओचं. पूर्ण पेटवलेला धूप आहे, पूर्ण जळाला आहे. त्याचा बेस तेवढा राहतोच, प्रत्येक धुपाचा राहतो. आणि हा सेकंड वाला, हा जळून दाखवतो. चला, तर मग हे सक्सेसफुल झालेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल. आणि मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. भेटूया आपण अशाच गोड अशा व्लॉगमध्ये. टिल देन बाय.